घेऊ का? नमस्कार. आज आपण या डोंगरगाव या गावामध्ये आज आपण इथं भेट दिलेली आहे. तर हे नैसर्गिक वातावरण अतिशय सुंदर वातावरण आहे. बघा गेलं तरी तिन्ही बाजूला एक 4 बाजूला म्हणायला काही हरकत नाही. आजूबाजूला इकडे सर्व डोंगर आहे आणि या बाजूला डोंगरामध्ये या माळाचं त्या माळाला त्यांनी कनेक्ट केलं आणि हे इतकं सारं हे जे आपण पाणी बघतो हे त्याच्या पलीकडे कैलास टेकडी आहे. इकडं मांजरी माता, त्याच्या पलीकडनं सावरगाव आणि इकडं बघायला गेलं तर इथं दिग्रस आहे आणि हे डोंगरगाव गाव आहे. त्याच्या पलीकडे मला पलीकडे सावरी असं हे सुंदर असं तळं या डोंगरगावच्या कुशी या माळामध्ये हे बसलेलं तळं आहे आणि याच्या खाली पायथ्याशी डोंगरगाव बसलेलं आहे. अतिशय सुंदर असं गाव आणि या अतिशय सुंदर वातावरणामध्ये आज आम्ही आजचा हा छानसा दिवस काढत आहोत. बघायला गेलं तर आजूबाजूला सर्वकडे इकडं सोयाबीन दिसते आणि हे जे लोक आहेत ते पूर्ण शेती करतात. माळावरती पण शेती आणि आजूबाजूला पण शेती आहे. असं या छान किनवटच्या जंगलामध्ये आणि त्याचबरोबर इथं असलेले सर्व लोकंसुद्धा माणसं खूप छान आहेत. या गावाचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर इथं पहिल्यांदा असं बघितलं खूप मोठं सभागृह त्यांनी या गावामध्ये बांधलेलं आहे आणि ते पूर्ण स्लॅबचं बांधलेलं आहे आणि आतासुद्धा त्यांचं अजून प्रगतीपथावर काम चाललं आहे. तर इथले सर्व महाराष्ट्र लोकांनी बऱ्यापैकी शेळके झालं ते या गावासाठी सुधारणा करण्यासाठी व व्यसनमुक्तीच्या याच्यातून चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. तर बरेच जण आमचे मित्र या गावातून नोकरीला पण लागले. असं हे छोटंसं गाव आणि हे या गावामुळं बऱ्याच या पाण्यामुळे या डोंगरगावच्या पाण्याचा जो आहे त्या पाण्यामुळं इकडचं दिग्रस, इकडचा थारा आणि खाली बोदडी या गावापर्यंत या खूप चांगला पाण्यामुळं त्यांना फायदा झालेला आहे व सगळीच जीवन त्यांचं चाललेलं आहे. असं हे नैसर्गिक वातावरण आज आम्हाला इथं अनुभवायला भेटलं आणि असंच हे निसर्ग आम्हाला अतिशय असं जगायला भेटलं. त्याबद्दल निसर्गाचा आम्ही खूप आभारी आहोत आणि या डोंगरवासियांचा त्यांनी इतकं चांगलं सुंदर असं डोंगरगाव तळं उभारण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेऊन आज ही वसलेली जी गावं आहेत सुखी संसारामध्ये जगत आहेत. सर्वप्रथम ज्यांनी हे तळं उभारलं, ज्यांनी या तळ्याला हातभार लावला, ज्यांनी तळं मोठं करण्यासाठी प्रयत्न केले अशा या सर्व गावकरीवासियांचं आजूबाजूच्या सर्व वासियांचं आम्ही आमच्या एक छोट्याशा मनस्वी हॉस्पिटलतर्फे यांचा आभार मानतो आणि असंच आम्हाला निसर्गामध्ये यांच्यासोबत जगायला भेटते. त्याबद्दलसुद्धा यांचं आम्ही खूप कौतुक करावं वाटते. असंच कधीमध्ये आम्ही येऊन या तळ्याला भेट देतो. तर खूप छान आणि सुंदर असे इथल्या लोकांनीसुद्धा या निसर्गाचा फायदा घ्यावा आणि आपण या फायदा घेऊन कसंच आपलं जीवन सुखी करता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं असं मी त्यांना इथं सांगू इच्छितो. धन्यवाद.